संतांना बऱ्याच वेळेला असं म्हणतो आपण राग खूप असतो, पण आतून सुद्धा प्रेम तेवढंच असतं. नारिकेल समाकारा संतांचं वर्णन आहे. आणि दुर्जनांचं वर्णन कसं आहे म्हणाले, आम्हाला समाजात पावला पावलावर दुर्जन भेटतात, वाईट लोक भेटतात. सर्प दुर्जन योर मध्ये वरम सर्पो नतु दुर्जन. काय करतं, सर्पो दंशती कालेन, किंतु काय होतं मग पुढे, दुर्जनस्तु पदे पदे. अर्थ सांगते ऐका तुम्ही. काय होतंय, सर्प आणि दुर्जन या दोघांची जेव्हा तुलना केली जाते, साप आणि दुर्जन वाईट माणसाची जेव्हा तुलना केली जाते, तर सुभाषितकार सांगतो साप परवडला पण दुष्ट माणूस परवडत नाही म्हणाले. कारण साप जेव्हा दंश करतो तर तो काही कालांतराने कमी होतो, किंवा तो साप जेव्हा दंश करतो तर आम्हाला लक्षात येते बाबा साप समोर आहे. परंतु दुर्जनाचा स्वभाव असा आहे म्हणाले, दुर्जन कधी दंश करेल सांगता येत नाही, आणि एकदा दंश करून सोडत नाही तर तो पुन्हा पुन्हा त्रास देत असो. असं समाजात समाजकंटक लोक भरपूर आहेत. म्हणून दुर्जनांचा वास नको म्हणाले. कोण पाहिजे आम्हाला, संत पाहिजे. की 84 लक्ष योनीचा फेरा सुद्धा चुकवण्याची ताकद संतांच्या नामामध्ये आहे, संतांच्या आशीर्वादामध्ये आहे. म्हणून आम्ही सतत संतांचं नामस्मरण केलं पाहिजे. पाहिजे का नाही? हातवर करा, हातवर करा. झोपी चाललं तुम्ही, मला दिसायला लागेल. खांबाला टेकून बसणारे तर फार लवकर झोपतात. हातवर करा. लेकरांकडे बघा ना, झोप येते यांच्याकडे बघितलं, आमच्याकडे बघू नका, जाऊ दे यांच्याकडे बघा. हातवर करा, छान भजन करा. सांगते मी का भजन करायचं, सांगू? दोन्ही हात, हा एकच का भजन का करायचं सांगते हो. कसं आहे माहिती का, आपल्या हातावर की नाही आडव्या उभ्या तिरप्या रेषा आहेत का? सपाट नाही ना तुमच्या हातात, सरळ आहेत रेषा. सगळ्यांच्या हातावर रेषा आहेत महाराज, आहेत. परंतु त्या रेषा कशाच्या आहेत आम्हाला माहिती नाही. काही रेषा संकटांच्या आहेत, काही रेषा आयुष्याच्या आहेत, काही रेषा आमच्या शरीरात येणाऱ्या रोगाच्या आहेत, काही रेषा संततीच्या आहेत, काही रेषा धनाच्या सुद्धा आहेत. कात्री आहे का नाही हातात? हा, ती कशासाठी असती? आमची वाट लावायलाच असती म्हणे कात्री. अशा रेषा आमच्या सगळ्यांच्या हातावर. परंतु जेव्हा आम्ही भजन करतो तर हातांचं घर्षण होतं, बरोबर आहे? दोन हातांचं घर्षण होतं आणि आमच्या मुखातून जे नामस्मरण चालू असतं की नाही, त्याचा परिणाम हातावर होतो, ह्या रेषांवर होतो. आणि ज्या वाकड्या तिकड्या रेषा अगदी उलट मार्गाने चालल्या त्या वळतात. म्हणून आमच्यावर जर येणारी संकट असतील, आम्ही मुखाने भजन करत जर टाळी वाजवत असू तर ती संकट आपोआप दूर होत जातात. हात दुखायला लागले का? हा, तुम्ही बोलणार आहे, हातवर ठेवा. तसं हा, लागते कळ लागते. हा, तर संकट दूर होतात. ठीक आहे. ज्याला संतती नाही, मनापासून जर भजन केलं, जर मनापासून भजन केलं तर पुढच्या वर्षी या सप्ताहापर्यंत घरात पाळणा हलतोच. मनापासून भजन केलं तर सांगते. हा, पुढचं लक्षात ठेवा, ते कंसात नका ठेवू. दुसरी गोष्ट नाही, खोटं नाही, खरं आहे. बघा तुम्ही प्रयोग करून बघा. आणि दुसरी गोष्ट, तुमचं आयुष्य कमी आहे, जर तुम्ही टाळी वाजवली तर आयुष्य वाढतं, बरोबर आहे? घरात जर मुलं संस्कारी नसतील, त्यांना टाळी वाजवायला लावा, भजनात आणत चला. त्यांनी टाळी वाजवली, बरोबर संस्कार घडतात. हातावरच्या रेषा नक्की बदलतात, पण कधी बदलतात? आम्ही मनापासून भजन केल्या नंतर. आणि आज एकच काम करायचे, अगदी मनापासून भजन करायचे, मुखाने नामस्मरण करायचे. आणि रामनवमीच्या पर्व काळातला हा सप्ताह आहे, बरोबर आहे की नाही? आणि नराश्याम महाराजांच्या तीर्थक्षेत्रात आपण राहतो. अरे किती भजन झालं पाहिजे आमच्याकडून, झालं पाहिजे का नाही? मला सांगा, हात 1 मिनिट वर ठेवला तर इतका दुखतो,
शेजाऱ्याला भांडताना तुमचा हात दुखत नाही? हात करू करू बोलता का नाही तुम्ही? तेव्हा दुखत नाही हात तुमचे? हा, शेतामध्ये काम करताना हात दुखत नाही का? कारण ते कामाचं पडलेलं असतं, कधी एकदा पूर्ण करून निघू. इथे टाळी वाजवायला हे मोठं काम आहे. बाबा एवढं काम तर दुसरं कोणतंच नाही, है ना? मग ह्या रेषा बदलत असताना ऐका, आता तुम्ही टाळी वाजवणार आहेत, मनापासून भजन करणार आहेत सगळेच जण, सगळेच जण भजन करणार आहेत. इथून भजन करून गेल्यानंतर घरी झोपणार आहेत, झोपणार आहेत ना? मग डोक्याखाली उशी घ्यायची, झोपायचं. सकाळी काकड्याच्या वेळेला उठता की नाही? काकडा चालू झाल्यानंतर उठायचं, पांघरून गडी करायचं, उशी बाजूला काढायची. उशी बाजूला काढल्यानंतर त्या उशी खाली 50,000चं बंडल सापडतं. कधी? मनापासून भजन केल्यावर. हात खाली करू नका. अरे तुम्ही गळूनच गेले पूर्ण, पैसे नको आहेत का तुम्हाला? पाहिजे पाहिजे. कसं आहे, मनापासून भजन केलं तर. आणि चला आधी भजन करून पुढचं सांगते. विठोबा रे विठोबा मांडी घालूनच बसले का तुम्ही? तेवढा चान्स मिळाला. झालं भजन? थोडी झोप गेली का? आता जास्तच यायला लागली, हात दुखायला लागली. कसं आहे, उद्या सकाळी फोन करा उशी काढल्यावर. म्हणजे तुमचा जर फोन आला तर मी असं समजेन की तुम्ही खरंच मनापासून भजन केलं. आणि जर फोन आला नाही तर केलं म्हणा, मनापासून केलंय असं म्हणू नका ताई. आम्ही फार मनापासून भजन केलंय आणि हे करायलाच पाहिजे. कारण संतांचं आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतो, नुसतं पुण्य प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. ज्या वेळेला चालेल ना, चालेल काय, रामेश्वर भट नावाचे एक ब्राह्मण होते, दशग्रंथी ब्राह्मण, पुण्यामध्ये राहायचे ते. मग ज्या वेळेला तुकोबाराय प्रसिद्धीला आले तर त्यावेळेला रामेश्वर भटांना लक्षात आलं की संस्कृतमध्ये जे वेद आहे, वेद जे संस्कृतमध्ये सांगितले, तर तुकोबा नावाचा कोणीतरी एक देहूमधला माणूस आहे म्हणाले, भजन करतो, कीर्तन करतो. त्यांनी ते वेद मराठीत आणले आणि अभंग रचले, त्या वेदांचं भाषांतर केलं आणि गाथा तयार केला. रामेश्वर भटांना राग आला आणि त्यांनी धर्मपीठामध्ये तुकोबारायांना बोलवलं. तुकोबारायांना बोलवलं आणि तिथं सगळ्या पंच कमिटीने ठरवलं, काय म्हणाले, वेदांचा भाषांतर करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. वेद सामान्य जनतेसाठी नाही आहेत. कुणासाठी आहेत? वेद फक्त ब्राह्मणांसाठी बनलेले आहेत. म्हणजे वेदांना दुसऱ्यांनी वाचावा असा अधिकार नाही दुसऱ्यांचा. तुकोबारायांना ते सहन झालं नाही. तुकोबाराय दुःखी झाले. निर्णय सांगा म्हटले. ते तिथल्या धर्मगुरूंना सांगितलं, काय करायचं सांगा. तर त्या धर्मगुरूंनी आणि रामेश्वर भटांनी निर्णय सांगितला. ते म्हणाले, तुम्ही जो गाथा रचलाय, जे अभंग रचले, ते आता ठेवायचे नाहीत. म्हणा काय करायचंय, तर ते पाण्यामध्ये बुडवून टाकायचे. इंद्रायणीमध्ये बुडवून टाका म्हणाले तुमचा गाथा. कारण वेदांचं भाषांतर करणं धर्माला अनुसरून नाही. मग नाईलाज झाला. धर्मगुरूंचा
आदेश होता, धर्मपीठाने दिलेला आदेश होता. तुकोबारायांचा तो गाथा पाण्यामध्ये इंद्रायणीमध्ये बुडवला गेला. तुकोबाराय अतिशय दुःखी झाले आणि 5 दिवस तुकोबाराय जिथं त्यांचं मंदिर होतं विश्वंभर बुवांपासूनचं जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तिथे एका शिळेवर तुकोबाराय उपोषणाला बसले. ध्यान करत होते भगवंताचं. म्हणत होते, देवा अशी कोणती चूक झाली की मी एवढी तुझी आयुष्यभर सेवा केली आणि तू माझा जेवढी सेवा केली तेवढी सगळी पाण्यात बुडवली. लोक पण काही कमी नसतात. लोक देहूमधले भेटायला यायला लागले तुकोबारायांना आणि म्हणायला लागले, तुकोबा सगळ्या खात्यातल्या खातेवह्या सगळ्या पाण्यात बुडवल्या. जेव्हा खातेवह्या पाण्यात बुडवल्या, इंद्रायणीत बुडवल्या तुम्ही, तेव्हा तुमचा संसार बुडाला म्हणाले. आणि आता जेव्हा तुमचा गाथा पाण्यात बुडालाय, तुमचा परमार्थ सुद्धा बुडाला, शिल्लक का राहिले. आणि लोक हसायला लागले. त्यावेळेला तुकोबारायांना जास्तच दुःख व्हायला लागलं. 5 दिवस झाले उपोषण चालू आहे. लोक यायला लागले, भेटायला लागले, पण तुकोबारायांना ते सहन झालं नाही. मग तुकोबारायांनी ठरवलं, आता इथं बसून अर्थ नाही, इंद्रायणीच्या काठावरच जाऊन बस म्हणाले. उपोषण करायचंय ना तिथं करू. मग तिथं जाऊन एका शिळेवर तुकोबाराय बसले आणि त्यांचं उपोषण चालू झालं. 13 दिवस उपोषण चाललं महाराज. 13व्या दिवशी तुकोबाराय बेशुद्ध पडले. उपोषण करता करता, भगवंताचा धावा करता करता तुकोबाराय बेशुद्ध पडले. त्यांनी लोकांना नावं ठेवली नाही. लोकांनी माझा ग्रंथ बुडवला, माझा गाथा बुडवला म्हणून लोकांच्या नावाने बोंब ठोकली नाही. तुकोबारायांनी लोकांकडे लक्षच दिलं नाही. त्यांचं भांडण चालू होतं भगवंताशी. काय म्हणत होते ते? संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. अरे मी एवढं पुण्य धर्म केला, इतकं धर्माचं काम केलं, देवाचं काम केलं. देवा तुझ्यासाठी मी इथं अवतार घेतला, तुझं प्रागट्य व्हावं म्हणून गाथा रचला. आणि तोच गाथा ह्या नराधमांनी काय केला? पाण्यात बुडवला. काय करावं आता? तू तर काही मदतीला येत नाहीस म्हणाले. पण झालं असं, 13व्या दिवशी तुकोबाराय बेशुद्ध पडले. सगळे लोक जमलेले होते देहूमधले, काय होतंय पाहावं तरी. पण 14व्या दिवशी पहाटेच्या वेळेला गाथा पाण्यातून वर आला, आपोआप वर आला. कशाच्या जोरावर? तुकोबारायांच्या भक्तीच्या जोरावर. पांडुरंग परमात्मा तो गाथा घेऊन आपोआप वर आले. आणि ज्या वेळेला तो गाथा वर आला तर इंद्र चंद्रादी देव सुद्धा वरून पुष्पवृष्टी करायला लागले. असं वातावरण तयार झालं. आणि तुकोबारायांचा तो गाथा पाण्यातून वर आलेला पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक दिंड्या घेऊन जायला लागले. प्रत्येक गावागावातून दिंडी जायला लागली. आणि गाथा जेव्हा परत आला तर त्या गाथ्यामधले अभंग गावी म्हणायला लोकांनी सुरुवात केली, भजन करायला सुरुवात केली. आणि पुन्हा तुकोबारायांची कीर्तनं सुरू झाली. म्हणजे प्रसिद्धी कमी झाली का वाढली? मग कसं झालं? एखादा माणूस, दुष्ट माणूस जर एखाद्या चांगल्या माणसाच्या मागे लागतो तर तो यश, जेवढं यश मोठं तेवढे शत्रू जास्त. परंतु शत्रू जास्त झाले म्हणून यश कमी होत नाही, उलट आपली कीर्ती अजून वाढते. तुकोबारायांची कीर्ती तशी वाढायला लागली. परंतु आता रामेश्वर भट्टांना प्रश्न पडला, गाथा तर पाण्यामध्ये बुडवला, तो गाथा वर आला, पण आता मला बाहेर फिरायला तोंड राहिलं नाही म्हणाले. का? कारण धर्मपीठाचा आदेश, परंतु भगवंत अवतरला आणि गाथा तरला. बरोबर आहे का नाही? जशा लाह्या तरंगतात पाण्यावर, तसा महाराजांचा गाथा तरला. जळी दगडा सहित वह्या, तारी येल्या जैशा लाह्या. तसा गाथावर आला. आणि रामेश्वर भट्टांना भीती वाटायला लागली. म्हणले आता इकडं तिकडं फिरायला मला काही जमणार नाही, कारण वातावरण सगळं कसं झालेलं आहे? गरम झालेलं आहे म्हणाले. तुकोबारायांच्या बाजूनी आता सगळे लोक झालेले आहेत, कारण स्वतः भगवंतानी तसा पुरावा दिलेला आहे. मग रामेश्वर भट्ट बाहेर यायला तयार नाही. परंतु थोड्या दिवसानंतर त्यांना असं वाटलं की बघूया तरी काय चालू आहे. पण देहूमध्ये जायचं नाही, बाजूबाजूनी जायचं. पुण्यातून जेव्हा ते निघाले तर कस्तुरी आहे ना, कस्तुरी पेठ, तर तिथं एक विहीर आहे म्हणाले अनगडशहाची. जाता जाता रामेश्वर भट्टांनी, तेव्हा पायी चालत जावं लागायचं, तासन तास चालवं लागायचं, दिवसेंदिवस प्रवास करायला लागायचा. आता सारख्या काही कीर्तनकारांसारखे कार नाही आहेत, छोट्या गाड्या नाही आहेत, सायकल नाही, तेव्हा काहीच नव्हतं. पायी चालत जावं लागायचं. मग प्रवास करून करून थकलेले रामेश्वर भट्ट, तिथं पाणी दिसलं त्यांना, सोबत 2-4 चमचे होते त्यांचे, बरोबर आहे. मग चमचे म्हणजे त्यांचे शिष्य होते तिथे त्यांच्यासोबत. तर ज्या वेळेला ते जायला लागले, थकले भागलेले, घामाघूम झालेले, त्यांनी असं ठरवलं थोडा काळ विश्रांती घ्यावी. तिथं पाणी दिसलं आणि पाणी दिसलं म्हणून त्यांना वाटलं आंघोळ करून घ्यावे, आता खूप प्रवास झालाय. मग आंघोळीसाठी म्हणून त्या विहिरीमध्ये रामेश्वर भट्ट उतरले.
परंतु त्या विहिरीचा जो मालक होता अनगडशहा, त्यांनी ते पाहिलं आणि तो ओरडायला लागला, कोण आहे हा माझ्या विहिरीमध्ये उडी मारून बसलाय, इथं आंघोळ करायला परवानगी तुला कोणी दिली? अनगडशहा ओरडायला लागले आणि अनगडशहानी शाप दिला, म्हणाले आता तू बाहेर आलास की तू वाचणार नाहीस. आणि त्यांनी मुस्लिम भक्त होते, ते मुस्लिम भक्त होते पण हिंदू भक्त होते. हिंदू धर्माचा प्रचार अनगडशहानी केला, आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार अनगडशहानी पुढे केला. त्यांनी सांगितलं डूबते रहो, आता बाहेरच यायचं नाही म्हणाले, तू त्याच्यातच बुडून राहा आता. पण रामेश्वर भटांना जायचं होतं अजून बाहेर, नागेश्वराकडे भेटायला. जेव्हा रामेश्वर भट निघाले, पाण्यातून बाहेर निघाले की जो दाह अंगामध्ये सुरू झाला, इतकं विस्तू अंगामध्ये पडल्यासारखा दाह सुरू झाला. परत पाण्यामध्ये उडी घेतली की शांत वाटायला लागले. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर यावं, पुन्हा शरीराचा दाह व्हावा, आणखी पाण्यात जावं, मग शरीर शांत व्हावं. असं कितीतरी वेळा झालं. आता उपाय काय करावा? सारखं तर पाण्यामध्ये राहता येत नाही, मग काय उपाय करावा? तर जी 4 त्यांचे शिष्य सोबत होते त्यांना सांगितलं, नागेश्वराच्या तिथं मंदिराच्या तिथं आहे ना कुंभाराचं घर आहे म्हणाले, मोठमोठाले 2-4 माठ घेऊन या. काय करू? त्या विहिरीतलं पाणी आपण त्या माठात भरू आणि तुम्ही माझ्या मागं दोघं पुढं दोघं थांबा आणि मग चालत चालत आपण नागेश्वराकडे जाऊ. तर त्यावेळेला त्या शिष्यांनी 4 माठ आणले, दोघं समोर दोघं पुढं, आणि मग त्या माठाला सुराख पाडलं, छिद्र पाडलं 4ही माठाला. समोर जे होते ते पाणी मागे पडायला लागले, कुणाच्या अंगावर? रामेश्वर भट्टांच्या. आणि त्यांच्या मागे जे 2 माठ ठेवले होते 2 शिष्यांनी घेतलेले, त्याला पुढच्या बाजूनी छिद्र पाडलं, पूर्ण पाणी रामेश्वर भट्टांच्या अंगावर पडायला लागलं. आता मला सांगा, मडकं फोडून पाणी अंगावर कधी टाकून घेतात? कधी? पण इथं असं झालं, रामेश्वर भट्टांना जिवंतपणे मरण पाहावं लागले स्वतःचं. का? कारण सज्जनांना त्रास दिला होता, त्याची ही परतफेड आहे म्हणाले. जिवंतपणे मरण भोगावं लागलं. आणि तसं करत करत ते नागेश्वराजवळ गेले, तिथं विनवणी करायला लागले, म्हणाले माझ्या अंगाचा खूप दाह व्हायला लागलाय, काहीतरी उपचार करा. त्यावेळेला नागेश्वर म्हणाले, बाबा माझ्या हातात काहीच नाहीये म्हणाले, तू अशा संताकडे जा ज्याची तू निंदा केलीस आणि त्याच्यामुळे तुझ्या अंगात दाह झाला. कुणाची निंदा केली मी? कुणाची केली नाही, फक्त तुकोबाला नाव ठेवलं. मग तू तुकोबाला नाव ठेवलेस ना, त्यांच्याकडे जा, तेच तुझा दाह शांत करू शकतो. तो म्हणाला असा कसा जाईल, मी जाणार नाही. मग तुकोबाकडे जाण्यापेक्षा, देहूला जाण्यापेक्षा त्यांच्या आधी झालेले संतांना म्हणले, माऊली आळंदीत बसले, मी त्यांच्याकडे जाईन पण तुकोबाकडे जाणार नाही. इतका गर्व त्यांना चढलेला होता. मग गेले ते ज्ञानोबारायांकडे. तिथं गेल्यानंतर माठातलं पाणी किती राहणार आहे? संपत आलं ना. तिथं जाईपर्यंत माठातलं पाणी कमी 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 व्हायला लागलं. आता वेळ आली, ते म्हणाले घोंगडी पांघरून घेतो, उरलेलं पाणी त्या घोंगडीवर टाका, थंड माझं शरीर राहील, मी इथं सुवर्ण पिंपळाच्या खाली धावा करतो ज्ञानोबारायांचा आणि त्यांना माफी मागतो, माझा दाह कमी करा असं म्हणतो. बराच वेळ झाला परंतु ज्ञानोबाराय काही प्रसन्न होईना. खूप वेळ प्रार्थना केली, 4ही वेदांचं पठण केलं, शास्त्र वाचले, पुराण वाचले, सगळे पठण केले, तेव्हा कुठं ज्ञानोबारायांचा आतून आवाज आला. ते म्हणाले, बाबा तू ज्या कामासाठी माझ्याकडे आलायस ना, तो तुझा दाह मी कमी करू शकत नाही. कारण असा एक भक्त बसलाय जो नामदेवांचा अवतार आहे म्हणाले, तो देहूमध्ये आहे, त्या तुकोबाकडे तुम्ही जा आणि तिथं तेच तुमचं निर्दालन करू शकतील, तुमचा त्रास कमी करू शकतील. मग आता मात्र इलाज नव्हता, तरीही रामेश्वर भट तिथं जायला तयार नाहीच. सोबत जे 4 लोक आलेले होते की नाही, त्यांच्यातल्या एकाला त्यांनी तुकोबांकडे पाठवलं. म्हणाले असा असा त्रास होतोय, जा जाऊन निरोप सांग, जा काय करायचं विचार. तो गेला, तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं तिथं. तो गेला, तो परत आलाच नाही रामेश्वर भटांकडे. कीर्तनाचं तितका रमून गेला, तो विसरून गेला कोणत्या कामासाठी आलो. त्याची वाट पाहून पाहून रामेश्वर भटांनी दुसरा माणूस पाठवला, त्याला पाठवलं. तुकोबांच्या कीर्तनात तो सुद्धा इतका दंगला, विसरूनच गेला. म्हणाले काय काम सांगितलं होतं. असे 2-3 माणसं पाठवले. तुकोबांच्या हे लक्षात आलं. म्हणाले इतकी परीक्षा एखाद्या माणसाची घेणं चांगलं नाही. तुकोबाराय मनातल्या मनात विचार करायला लागले, ठीक आहे आपण उपाय सांगू, एवढं ताणणं बरं नाही म्हणाले, है ना. रबर जास्त ताणला की काय होतं, तुटतं. ते तुटण्यापेक्षा